मारलं मी तुला आज? ओ मेडेश्वरी बहिणीनो, भावानो, मित्रांनो, मैत्रिणीनो, आता तुम्ही म्हणता लोकांचे व्हिडिओ चोरून बनवता. आता गोपाल कृष्ण घरी आई एवढं त्यांच्या माखण बनवायची तरी पण दुसऱ्याच्या घरचं चोरून खायचे. मग त्यांना म्हणायचे का तुम्हाला एवढं घरात आहे तरी पण तुम्ही दुसऱ्याचं चोरून खाता? असं नाही, त्यांना त्यांच्या घरचं खाऊन पण दुसऱ्याच्या घरचं पण छान वाटायचं म्हणून ती खायचे. तसा प्रसंग नसतो. कुणाला जर तुमची एखादी कला छान वाटली तर ती ठेवली तर काय ती तसं म्हणून ती चोरी केल्यासारखं नसतं कुठल्याही गोष्टीत. आता ही मांजर, ही मंगू छान वाटली आम्हाला म्हणून आम्ही आणली, त्यांच्या घरच्यांनी दिली. मग काही चोरी झाली का आपली? ही आपला छंद झाला. नावं ठेवता तुम्ही कुठल्याही गोष्टीला, ह्याचं चोरून बनवू नका, त्याचं चोरून. मग गोपाल काला काय चोर होते का? पण तरी पण त्यांना नटखटपणा म्हणायचे सगळीजण, म्हणायचे ना. मग तुम्ही कशा ह्या गोष्टी म्हणू शकता? जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडत असेल तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, कमेंट करत चला, काय खोटं आहे काय खरं आहे म्हणून सांगत चला. एखाद्याची कला छान जोपासणे, ती छान आहे, आम्हाला आवडली म्हणून आम्ही घेतली, अशी गोष्ट असते. आता कृष्ण कन्हैयाला पण आईच्या हातचं माखण खाऊन त्यांना दुसऱ्याची आवडायची म्हणून ती खायचे माखण जाऊन दुसऱ्याच्या. पण त्यांना चोर म्हणून म्हणत नव्हते ना, नटखटा म्हणायचे ती. उलटं वाट बघत बसायचे लोक, कधी येणार कृष्ण, कधी नेणार आमच्या घरचा, कधी माखण खाणार, असं म्हणायचे. म्हणून तसं म्हणत जाऊ नका, चोरून बनवता असं बनवता. जे त्याची आपली आवड आहे, आवडल्यामुळं ती बनवतात. म्हणून लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. म्हणून छान वाटतंय म्हणून छान बोलत चला, छान वागत चला. तसा काही राग धरत जाऊ नका. एखाद्याला तुमचा छान वाटला व्हिडिओ तर पुढं अजून चालवतात ती लोक. तुमचा चालवून बंद झालेला असेल तर ते ठेवून अजून पुढं चालवतात. त्याला काय असतं? कुठलीही गोष्ट आमची आवडला तर तुम्ही आमचा घेत जावा. हे देणं घेणं माणसाच्या आयुष्यात चालूच राहतं. मग कृष्ण कन्हैयाला चोर नाही ठरवू शकत तर मग माणसांना कसं काय चोर ठरवू शकतो? माणसं सांगा बरं तुम्ही. म्हणून लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. बघा बरं, आमची मंगू पिल्लू झोपून आली. आता बघा कशी शेपूट हलवती, मस्तपैकी आराम चालू आहे. बघा कशी बोलते आमची मंगू. मंगू, ए मंगू, आहे ना ग? आवडलं ना तुला? मंगू, छान वाटलं ना तुला? ह्या अशी रोज मालिश करत जावा मंगूताईची. बघा बरं, जरा जवळ नाही घेतलं की लगेच रुसतात मॅडम आमच्या. त्यांना पण सवय लागली आता आमची, आम्हाला लागली त्यांची. करमत नाही आम्हाला एकमेकाशिवाय, आहे ना मंगू? आहे ना? ए बाळा, ए बाळा, बाळा, ए बाळा. बघा कसा झोपतोय बाळ. बघा हाय का त्याला हलवलं तरी काय फरक? बघा बघा कसा आळसपणा असते, कशी मस्ती घालायची. पिल्लं झोपून गेली की येऊन इथं माझ्यापाशी अशी टाईमपास करत बसती. मी तिच्यासंग खेळती, ती माझ्यासंग खेळती. हे बघा असं खेळतो आम्ही दोघीजणी मिळून. मग ही टाईम चोरी नसतो. म्हणून कृष्ण कन्हैया जसे चोर नाहीत तसे आपण माणसं पण चोर नाहीत. आवडलेल्या गोष्टीचा छंद करणं, त्याला छान जोपासणं ही आपलं माणसाचं काम आहे. बघा बरं झोप कशी चालू आहे आमची, मालिश चालू आहे. बघा 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 खसा 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 खसा. बघा तसं शेमपुंटचं बघा कुठवर चालू आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला काय आमचे शब्द आवडले असले तर, नाही आवडले तरी करा.
पण करा जरूर, काहीतरी बोलत जावा, बोलून घेत जावा.